देतात। आपल्याला मी आपल्या या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री माननीय श्री विजय भाऊ चौधरी सुद्धा या सभेला उपस्थित झाले। मी या शहादा तळोदा विधानसभेचा निवडणूक प्रभारी म्हणून त्यांचं खूप खूप स्वागत करतो व त्यांच्या जोरदार टाळ्या वाजवून आपल्याला स्वागत करायचं। त्यांच्यासोबत आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय निलेश भाऊ माळी सुद्धा उपस्थित झाले, त्यांचंही मी या मतदारसंघाकडून खूप खूप स्वागत करतो। सन्माननीय स्टेज बसून घ्यायचे। आपल्याला काही लोक हे बोलले, काही लोक बोलले 1400 कोटी रुपये कुठे आणले? या तळोदा शहरामध्ये पेट्रोल प्लांट साठी 28 कोटी रुपयाचं काम साहेबांनी सुरू केलं। या तळोदा शहरामध्ये आता 3 महिन्यापूर्वी 75 कोटी रुपयाचं काम सुरू झालं। आपण सर्व त्याला साक्षीला आहात। राजमार्गाचे 30 कोटीचं काम सुरू आहे। या तळोदा शहरामध्ये आमच्या सारख्या शाव लोकांसाठी या शहरामध्ये 200 कोटी रुपये साहेबांनी दिले। आमचा प्रत्येक शाव समाज सुद्धा साहेबांसाठी एकजुटीने काम करतोय। शाव समाजामध्ये साहेबांबद्दल भीती आहे। एक नंबरचे खोटारडे हे काँग्रेसचे लोक आहेत, यांच्या गप्पा गोष्टींकडे आपण बिलकुल जाऊ नका। एवढं या निमित्तानं आपल्याला मी सांगतो, केंद्र सरकारच्या योजना सुरू झाल्या, ते शहाद्याचे अभिजित पाटील बोलले काय दिलं? अहो अभिजित पाटलांना मला एक विचारायचं आहे, तर आता एक रेवानगर गावाचे तुम्हाला सांगतो, 1100 महिला त्या गावात राहतात। 700-750 महिलांना लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळतोय। त्यांना मी काल विचारलं, तुम्ही जाऊन विचारा, साक्षीला तुम्ही पण राहा, सर्वांना 1500 रुपये देत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत। कामगार योजनेअंतर्गत आपल्याला सर्वांना भांडे दिले जात आहे। हे सर्व करत असताना यांना काँग्रेसवाल्यांना आपला विकास दिसत नाही का? भारतीय जनता पार्टीवाल्यांच्या कामं दिसत नाही का? हा मला त्यांना काँग्रेसवाल्यांना प्रश्न आहे। महिलांसाठी खास त्यांनी एसटीचं अर्ध तिकीट केलं। 75 वर्षावरील वरच्या लोकांना मोफत एसटीचा प्रवास झाला। हे सर्व भारतीय जनता पार्टी आणि आपलं महाराष्ट्र सरकार आणि आपले कार्यसम्राट आमदार साहेब आणि आपलं सरकारमुळे घडलं। आतापर्यंत आपल्या साहेबांनी, आमच्या या नेत्याने राजेश पाटील साहेबांनी आतापर्यंत एवढा काही विकास केला आहे, आपल्याला सर्वांना जाणीव आहे। मला या काँग्रेसवाल्यांना सांगायची गरज नाही। इथे मला या निमित्ताने एवढं सांगायचंय, काल ज्यांनी कोणी भाषण केलं, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं देवाभाऊ म्हणून नाव घेतलं आणि ज्या लोकांचं नाव तळोदा शहरामधून काढलं खंडित करतो। कुठल्याही प्रकारे असा प्रकार आमचे राजेश पाटील साहेब करणार नाही। कुठलाही प्रकार असा घडलेला नाही। राजेश पाटील साहेबांचा मार्फत जे कामं झाले, आजपर्यंत आपण काँग्रेसवाल्यांनी चिंतन करायचंय की आपले एवढे मोठे आमदार होते, एवढे वर्ष झाले, काय केलं आपण? इतका निधी आणला का? आपण त्यांना माझा प्रश्न आहे। मोठ्या टपाड्या मारायचं, भाषण करायचे, स्टेजवरती नाचायचं, हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीत नाही। म्हणून मी आपल्याला एक विनंती करेन, भारतीय जनता पार्टीची आपले पाटील साहेबांची निशाणी कमळचं फूल आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे। पहिल्या नंबरचं बटन आहे। आपण सर्वांनी 20 तारखेला सकाळी आपले सर्व सकाळी देवपूजा करा। आपले काम सकाळच्या सकाळी करू नका, फक्त देवपूजा करा। आपल्या घरचे सर्व लोकांना बाहेर काढा आणि लाईनीत उभे राहून आपण आपलं मतदानाचा हक्क बजवा। आपलं एक मत अमूल्य आहे। भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्रामध्ये आहे, भारतीय जनता पार्टीची सरकार राज्यामध्ये आहे। मला सांगा, जर केंद्रात भारतीय जनता पार्टी आहे तर राज्यात कोणती सरकार पाहिजे आपल्याला? राज्यात कोणती सरकार आपली भाजपचीच असेल तर आपले विकास होऊ शकतील। केंद्रात भाजप राहिला आहे, आता राज्यात भाजप आलं तरच आपल्याला निधी मिळू शकतो।
हे काँग्रेसवाल्यांच्या खोट्या लबाड्यामध्ये पडू नका आपण सर्वांनी. एवढंच मी येथे आपल्याला विनंती करेन. याच्यानंतर जे कोणी वक्ते बोलणार असतील माझी त्यांना विनंती की अगदी मोजक्या शब्दात आपण या ठिकाणी बोला. सगळ्यांना माझी विनंती आहे. घ्या पटापट नाव घ्या. सानूताई वळवे. आपल्याला या निमित्ताने मी एवढंच सांगेल की 20 तारखेला कमळच्या फुलावर आपण बटन दाबून राजेश पाटील साहेबांना जास्त मताधिक्याने निवडून द्यायचं एवढी येथे विनंती करेल. आलेले सर्व आपले जे प्रमुख अतिथी आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री तसेच या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदेशचे सदस्य शशिकांत वाणी आलेले सर्व पाहुण्यांना मी विनंती करेन की त्यांनी फुलगुच्छ इथं मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करायची. मी मान्यवरांचे आदरणीय प्रदेश महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी यांना मी विनंती करेन की आपण माल्य अर्पण करून या ठिकाणी आजच्या या सभेला आपण या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे. जिल्हा अध्यक्ष बीजेपी निलेश भाऊ माळी मी आपणासही विनंती करेन. त्याचबरोबर मंचावरील उपस्थित प्रमुख मान्यवरांना विनंती करेन की आपण माल्य अर्पण करून आम्हा सर्वांचा दैवत आई देवमोगरा त्याचबरोबर राजे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबजी आंबेडकर आणि भारत माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आजच्या या राजेश दादा उदयसिंगजी पाडवी यांच्या प्रचारार्थ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं एक ताकद वाढवणारी आजची ही सभा आणि या जनसमुदायाच्या निमित्तानं संबोधनाच्या दृष्टीने या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन या ठिकाणी केलं जात आहे. प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय डॉक्टर शशिकांत वाणी साहेब मी आपण सर्वांना विनंती करेन की आपण माल्य अर्पण करून या सभेला या ठिकाणी आपण प्रारंभ करावा. भाजपा शिवसेना राष्ट्रवादी RPI महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश उदयसिंग पाडवी यांच्या कृपया या ठिकाणी वक्त्यांना विनंती आहे की आपण थोडक्यात आपले विचार या ठिकाणी मांडवायचे आहेत. आदरणीय सानुताई यांना विनंती आहे की आपण आपले विचार या विचार मंचावरती या प्रचार सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मांडावेत. वेळेचं नियोजन पाहता मिळालेल्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी या सभेला या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे. सभेला आज उपस्थित मान्यवरील महाराष्ट्र राज्याचे महामंत्री विजयभाऊ चौधरी, नंदुरबार जिल्ह्याचे निलेश भाऊ माळी आणि प्रदेश अध्यक्ष शशिकांत वाणी दादा, नगराध्यक्ष अजय भाऊ परदेशी, या मतदारसंघाचे प्रभारी कैलास भाऊ चौधरी आणि सगळे पदाधिकारी, मान्यवरील पदाधिकाऱ्यांना, माझ्या सगळ्या या महिला लाडक्या, सगळे या गावातले ग्रामस्थ, सगळे आदिमाजी नगरसेवक, सगळ्यांना मी हात जोडून नमस्कार करते आणि बोलायला संधी दिली ते बोलते आहे. या समोर बसलेल्या माझ्या लाडक्या महिला, या लाडक्या महिलांनी या भाजप सरकारने तुम्हाला पावसाळ्यामध्ये 7,500 मालकी केल्या. तुम्हाला किती पाऊस पडत होतो, हाताला काम नाही, घराच्या बाहेर पडता येत नाही होतं, पण आमच्या भाजपच्या सरकारने तुम्हाला 7,500 रुपयाच्या मालकी केलेले आहे. तर ते 7,500 रुपये तुम्ही कधी पे करणार? 20 तारखेला राजेश दादा पाडवी यांना 1 नंबरचे बटन दाबून त्यांना विजय करणार, तेव्हा ते 7,500 रुपये वसूल होणार. हे काँग्रेसचे सरकार खोटं बोलतो, कधी आणि खोटं बोलतात. मी एवढे देणार, त्यांची सरकारच नाही. केंद्रामध्ये आपली सरकार आहे, राज्यामध्ये आपली सरकार आहे, त्यांची सरकारच नाही. त्यांना फक्त काय होतं, खोटं बोलून लोकांना खोटं आश्वासने द्यायचे, खोटं बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. माझ्या महिलांना सगळ्यांना विनंती आहे, विनंती आहे म्हणजे काँग्रेसला ठोक काय लागताना संविधान बदली ती, कायदा बदली ती, आता पैसे देऊ. काँग्रेस या महाराष्ट्र
आणि दिवाळी सुद्धा त्या पैशाने आम्ही आवणार दिवाळी रे प्रत्येक जावे त्या नवरा महिला कपडे निघते कारण आम्ही महिला नवऱ्या कपडे निघते या दिवाळी आता नवरा बायका भी खुश परिवार भी खुश आहे त्या एवढा साजरा अख्खा दिवाळी केली रक्षाबंधन सोड बोलणारे आता पैसा तुमने एकूण विनंती आहे मागवले काँग्रेस सरकार केव्हा भी खोटं बोले पीएम मोदीमा येत्या 20 तारखेला मतदान झाला काय नंबर बटने पुलिस गावच्या कहां से लाठी में वो पैसा वसूल किया आज तुम मुंबई दिल्ली आवा पुणे दिल्ली आवा त्याचे तुमने 50% पडा लागणार या भाजप सरकार हो पडोळीची की गेलो जी 100 रुपये लागतात रे ती 90 रुपये लागली तुमने केदा राजू रस्त्याची हा मागलेला भाजप सरकार राजू रस्त्याची का कधी महाराष्ट्र राज्यात दिल्या मागलेला तर 50% पड लागणार एका वर्षाने 3 सिलेंडर शिकाय बाजू सिलेंडर मिळ्या सगळ्या मिळ्या ही सरकार निवडाली तर कसा पैसा देणार आहे 21 रुपये देणार मागवणू कसा देणार आहे मग पुण्याला सरकार आहे 21 रुपये देणार आहे आणि शेतकरी योजना आहे टीआरपी आम्ही 5000 रुपये मिळणार एका वर्षात 15000 रुपये मिळणार जमी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी विचार की या भाजप सरकारने मतदान दिलेलं आहे मग मुकला आहे याने माये बडबडची विनंती केली काय केंद्र सरकार मागणे आता पैसा देताना लाईट बिल सुरू केलं कारण भाजप सरकार एक नवं सरकार आहे शेतकऱ्यांना लिहिणारो मजूर वर्गाला लिहिणारो मग महिला विचार करणारो या भाजप सरकार राजू आपले राज केले नेता केंद्र सरकार विचार केला काँग्रेस सरकार फक्त खोटं बोलता आहे आणि इंडियाला आता पैसा दे तोटा पैसा दे केंद्र काय दे इथे घरकुले मिळते हे भी आपले भाजप सरकार घरकुले आहे रस्ता बनवते हे भाजप सरकार आहे आपल्या खेळा खुल्यामुळे हे भाजप सरकार आहे काँग्रेस सरकार पहिली योजना आपल्या सरकार काढून आपले केंद्र में आपका सरकार राज्य में आपका सरकार कमल पूर्ण बटन करने रजत दादा आवश्यक एक सेवा आमदार आपने मिळो काळजी दिया मिळली द्या 5 वर्ष त्या संधी केला तुम्हाला कमी केला संधी द्या राजेश दादा दे का किया रे फटाफट मोठे द्या तुमने फटाफट पैसा देता दे की फटाफट मोठे द्या आणि आता थोडी विनंती करू आपल्याला खूप मोठा केली द्या एवढं आमदार आपले मिळले नाही या लाखात राहणार धन्यवाद धन्यवाद ताई त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात आम्हा सर्वांची ताकद आम्हा सर्वांची प्रेरणा त्यांचा विकासाचा प्रवास आज या पंचकृषीमध्ये येऊन ठेवलेला आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला त्यांची ताकद बनून आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात असे आदरणीय राजेश दादा उदयसिंगजी पाडवी यांचं आगमन या ठिकाणी लगेचच होत आहे तत्पूर्वी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजेश दादा उदयसिंगजी पाडवीजी यांचं आगमन या ठिकाणी लगेचच या ठिकाणी होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया आदरणीय मुकेशजी राठवा यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो की आपण कृपया वेळेच्या नियोजनाच्या माध्यमातून आपण या सभेला मुकेशजी राठवा यांनी कृपया या ठिकाणी या सभेला संबोधित करावं उत्तर महाराष्ट्रातील शहादा तळोदा मतदारसंघाचं दमदार नेतृत्व भारत माता की भारत माता की वंदे वंदे राजस्थान तुम आगे बढ़ो राजस्थान तुम आगे बढ़ो हमारे नेता कैसा हो
जन्मदाता माता राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर भारत माता यांचा प्रतिमेचं पूजन करून आदरणीय कार्यसम्राट आमदार भाजपा शिवसेना राष्ट्रवादी RPI महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश दादाजी पाडवी यांचं मंचावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया। आजची ही सभा, या सभेला संबोधित करण्यासाठी मुकेशजी राठवा यांना विनंती करेन की त्यांनी या सभेला संबोधित करावं। ज्या ठिकाणी आपण उभे आहात ते आपण सर्वांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या सर्वांची ताकद आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे कि हमारे शहादा तलोदा मत विस्तार के जिन्हें को भव्य विजय दिलाने के लिए हमारे बीच श्री राजेश दादा पाडवी जी उपस्थित है। एक बार जोरदार उन्हें तालियों से स्वागत करें। हम सब अपना हाथ उठाकर जयघोष करेंगे। भारत माता की, भारत माता की, भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की, यामोगी माता की, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की, छत्रपति शिवाजी महाराज की। हमारे राज्य शहादा तलोदा मत विस्तार में जिस गांव में जाते हैं, खेड़े पे जाते, पाड़े पे जाते हैं, सब जगह ऐसी ही जनमेदनी दिखाई दे रही है। जैसे हर गांव में कमल का फूल खिल रहा है, कमल का फूल खिल रहा है। लोग कहते हैं राजेश दादा का माहौल है, कोई कहता है राजेश दादा की लहर है, कोई कहता है राजेश दादा की हवा है। मित्रों, मैं साफ कहना चाहता हूं, ये राजेश दादा की आंधी है और आंधी है, और यही राजेश दादा की आंधी में ये सारा पंजाब नील के पत्ते की तरह उड़ जाएगा, नील के पत्ते की तरह उड़ जाएगा। 20 तारीख को हम मतदान करने जा रहे हैं और हमारे मतदान की ताकत सिर्फ शहादा तलोदा का विजय, सिर्फ इस विस्तार के लोगों के लिए नहीं, पूरे महाराष्ट्र का भाग्य बदलने का वोट आपको देना है मित्रों। महाराष्ट्र का भाग्य का वोट दिलाना है आपको निर्णय करना है। ये शहादा तलोदा मत विस्तार का सिपाही कैसा चाहिए, 20 तारीख का आपको निर्णय करना चाहिए। शहादा तलोदा मत विस्तार के लोगों का भला करने वाला कैसा नेता चाहिए, वो निर्णय करने का समय आ गया है मित्रों, निर्णय समय करने का आ गया है। आप सब लोग राजेश दादा को पहचानते हो, उनको काम को पहचानते हो, तो यही राजेश दादा चुनने के लिए आप सभी को 20 तारीख को वोट देना है और राजेश दादा को भव्य विजय दिलाना है आप सबको। लग रहा है यहाँ सब कमल का फूल खिल रहा है। अगर यही कमल का फूल ईवीएम में चला जाएगा तो ईवीएम में इतना भव्य विजय निकलेगा कि आने वाले कई सालों तक राजेश दादा के सामने कोई चुनाव लड़ने की हिम्मत भी नहीं कर पाएगा। अगर हम लोग कहीं गांव में दूर जाना हो, 4 धाम की यात्रा के जाना हो, तो हमारे घर की चाबी हम किसी अनजान को नहीं देते। अगर हम किसी अनजान को नहीं देते, लेकिन हमारे पहचान वाले को घर की चाबी देते हैं। तो मित्रों, हमारी शहादा तलोदा मत विस्तार का 5 साल का भविष्य बनाना हो तो किसी अनजान आदमी को चाबी देनी चाहिए, पहचान वाले को चाबी देनी चाहिए ना। अगर अनजान आदमी को अगर चाबी देगी तो घर का क्या होगा? तो फिर इतने 5 लाख लोगों का जो शहादा तलोदा मत विस्तार है, उनका भाग्य की चाबी ये हमारे मर्द राजेश दादा को देने के लिए 20 तारीख को आपको देना है। 20 तारीख को आपको
वोट देना है और मुझे पूरा विश्वास है 20 तारीख को हम भव्य विजय होगा और 23 तारीख को दिवाली मनाएंगे। एक बार फिर से भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। यानंतर शहर अध्यक्ष भाजपा जनता पार्टीचे आदरणीय गौरवजी वाणी साहेब यांना विनंती करेन की आजच्या या सभेला आपण संबोधित करावं। 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवड भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार आमचे सर्व युवकांचे प्रेरणास्थान कार्यसम्राट आमदार आदरणीय राजेशदादा पाडवी यांच्या कमळाच्या चिन्हापुढे बटन दाबून पुष्कळ मतांनी साहेबांना विजय करायचे। आजच्या या सभेला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष विजयभाऊ माळी, डॉक्टर शशिकांत वाणी प्रदेश सदस्य अजय भैया परदेशी, जितेंद्र भाऊ सूर्यवंशी साहेब आज एक सांगू इच्छितो। काल एक वक्ताने आपल्या प्रभू श्रीरामाची बदनामी केली करणं, प्रभू श्रीरामाची बदनामी केली। मला या परदेश शहरातनं 100 फोन आले की प्रभू श्रीरामाबद्दल असं कसं बोलले, महागाईचा आणि प्रभू श्रीरामाला काय संबंध आला? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं तुमची अवकाश नाही, प्रभू श्रीरामाबद्दल तुमच्या चुकीचं बोलणं हे कधी करणार नाही। आणि जेव्हा जेव्हा तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेणार तुमच्या सत्तेला झाल्याशिवाय राहणार नाही। अजून एक सांगतो, आमचे आमदार साहेबांबद्दल, आमदार साहेबांचे कार्य एवढं मोठं आहे की जेव्हा करोनामध्ये भाऊ सोबत जात नव्हता, मुलगा बाबा सोबत जात नव्हता, तेव्हा आमच्या कार्य सम्राट आमदाराने 27,000 लोकांना गुजरातमधून महाराष्ट्रात आणलं। असं हे कार्य सम्राट आमदार आमच्या आमदार साहेबांची काही लोक बदनामी करतात। म्हणजे तळोदा शहराच्या व्यापाऱ्यांना एक विनंती आहे, कोणत्या व्यापाऱ्याला माझ्या साहेबांनी धमकी दिली, कोणत्या व्यापाऱ्याला दम दिला? अरे 5 वर्षाच्या माणसाने सगळ्यांना हात जोडून नतमस्तक होऊन कायम त्यांचा आदर केला। काही विरोधक आमच्या साहेबांबद्दल काही शब्द वापरतात, म्हणून मी आता एकच सांगतो, दुसरं कार्य कर म्हणले जयस्वाल कोंडे गुरांटप्पू मनुष्य शास्त्र आला होता, तो म्हणे आम्हाला गुंडागर्दी करतात। अरे कोणाला गुंडागर्दी? आमचे काम केले आहे, काम केले म्हणून आम्ही आमच्या तू चुकीचं बोले, तुला एक वेळेस नाही 10 वेळेस ठोकू आम्ही। तू चुकीच्या साहेबांबद्दल बोलशील तर काम नाही झाले आम्ही दोषी आहे। साहेबांनी 110 कोटी रुपये तळोदा शहराला दिले, 110 कोटी कमी नाही। माझ्या प्रत्येक आदिवासी गल्लीमध्ये दलित वस्ती असतील, नंतर गणपती गल्ली असेल, पूर्ण शहर असेल, सगळ्याकडे आमच्या साहेबांनी काम केलं आहे। नंतर साहेबांनी आमच्या मुलांनी साहेबांनी दवाखाने जे मुंबईला जाऊ शकत नाही त्यांना स्वतःच्या खर्चाने साहेबांनी आमच्या पेशंटांना दुरुस्त करून आणलं। आणि साहेबांची बदनामी करायची थांबवावी मी विरोधकांना एकदा विनंती करतो। आणि साहेबांना एक शेवट सांगतो, तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से बिखरा हूँ। धन्यवाद। धन्यवाद गौरव भाऊ। आजच्या या सभेच्या निमित्ताने आपण अत्यंत प्रेरणादायी विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। यानंतर माजी नगरसेवक आणि युवा कर्तृत्व आदरणीय जितेंद्र भाऊ सूर्यवंशी यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या या सभेला आपण या ठिकाणी संबोधित करावं। उत्तर महाराष्ट्रातील शहादा तळोदा मतदारसंघाचं मतदार नेतृत्व त्याच्यासाठी आज या सभेला या ठिकाणी संबोधित केलं जातं। जय श्रीराम। आजच्या या जाहीर प्रचार सभेसाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निलेशभाऊ माळी आणि या ठिकाणी आज जनसमुदाय ज्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आला ते शहादा तळोदा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेशदादा पाडवी साहेब, त्यानंतर या तळोदा शहराचे भारतीय जनता पार्टीचे सर्व आदरणीय शशिकांत वाणी साहेब, माजी नगराध्यक्ष अजय भैया, तळोदा शहराचे शहराध्यक्ष गौरव भाऊ, माजी नगरसेवक संजय आबा माळी, कैलास भाऊ, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर साहेब, एकच सांगतो, काल कोण काय बोलून गेला याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही। आपण यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर या शहराचा विकास
संकल्पना बोलून दाखवली आहे की महिलांना एक स्वतंत्र गार्डन या शहरात असलं पाहिजे. त्यासाठी तर निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर आरोग्याच्या सुविधेसाठी त्यांनी या तळोदा शहर असेल, ग्रामीण भाग असेल, यातील जे रुग्ण आहेत, जे बिचारे गोरगरीब रुग्ण असतात, त्यांना मुंबईला घेऊन जाऊन उपचार केलेला आहे. अशा विविध सेवा या माणसाच्या माध्यमातून झालेली आहे. साहेब, कोणी किती काही जरी सांगितलं तरी तळोदा शहराची जनता आपल्या पाठीशी गंभीरपणे उभी आहे. अशी या आजच्या सभेची गर्दी कारण आहे. निश्चितपणे या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा भारतीय जनता पार्टीच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेला आहे. साहेब, या ठिकाणी मंचावर बसलेले कोणीही पॅकेज घेऊन आलेलं नाही, आपल्या प्रेमासाठी या ठिकाणी आलेला आहे. कोणालाही कुठलंही पॅकेज या ठिकाणी मिळालेलं नाही. म्हणून सर्वांना एकच विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार, महायुतीचे उमेदवार आदरणीय राजेशदादा पाटील साहेब यांच्या मतदान ईव्हीएम वरती पहिल्या क्रमांकावरती, मशीनवरती पहिल्या क्रमांकावर नाव आहे, त्यावरती कमळाचं चिन्ह आहे, त्याच्या समोरील बटन दाबून साहेब तर निवडणार आहे, याच्यात कुठलीही शंका नाही. परंतु त्यांना जो लीड मिळाला आहे त्याच्यात तळोदा शहराच्या सिंहाचा वाटा असला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी भरघोस मतांनी त्यांना विजयी करावं. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद म्हणून यानंतर आजच्या या सभेला संबोधित करण्याच्या दृष्टीनं प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय डॉक्टर शशिकांतजी वाणी साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आजच्या या जनसमुदायाला आपण या ठिकाणी संबोधित करावं. उत्तर महाराष्ट्रातील शहादा तळोदा मतदारसंघाचं दमदार नेतृत्व कार्यसम्राट आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांच्यासाठी आज या सभेला संबोधित करताना डॉक्टर शशिकांतजी वाणी साहेब. शहादा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहादा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा सांगता करण्यापूर्वी या ठिकाणी होत असलेल्या आपल्या आजच्या या जाहीर सभेत आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय विजयभाऊ चौधरी, जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय निलेशभाऊ माळी, तुमचे माझे आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार आणि आमदार माननीय राजेशदादा पाडवी, या शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैया परदेशी, शहर भाजपाचे अध्यक्ष गौरवभाऊ वाणी, उदयमान नेतृत्व जितेंद्रभाऊ सूर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित श्यामभाऊ राजपूत, बापूजी आणि सर्वच कोल्हापुराचे सर्व मान्यवर पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या समोर उपस्थित असलेले माझ्या समोर माननीय राजेशदादांना मतदानासाठी उत्सुक असलेले मतदार बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस व्यासपीठावर माननीय राजेशदादांचे आगमन होत होतं आणि आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात सर्वांनी उभं राहून माननीय राजेशदादांना मानवंदना दिली आणि ते व्यासपीठावर आले. विजयभाऊ, माननीय आमदार नुसते व्यासपीठावर आले नाही तर या सगळ्या मतदारांच्या हृदयात त्यांनी स्थान या गेल्या 4-5 दिवसात प्रचाराच्या या काळामध्ये राजेशदादांना आपण सर्व आपला मितभाषी आमदार समजतो, परंतु मी जे पाहिलं त्या आदिवासी जनतेमध्ये ज्याला देव म्हणून मानतात असा आपला आमदार राजेशदादा पाडवी, आणि त्याला काल या ठिकाणी पॅकेज घेतलेली सगळी मंडळी काल राजेशदादांवर तुटून पडली होती. त्यांना काय वाटलं, आम्ही काय बांगड्या भरलेल्या आहेत का? जेवढं तुम्हाला बोलता येतं त्याच्यापेक्षा 100
असं बोलता येतं. काय रे तो संदीप परदेशी, त्याची उंची किती, तो आहे काय आणि तो बोलतो कोणावर, तो माननीय देवेंद्रजीवर बोलतो. अरे तुझी लायकी तरी आहे का राजा? माननीय देवाभावनावर बोलण्यासाठी तुला 100 जन्म घ्यावे लागतील रे राजा. तू एवढं बोलू नको. तू चंदू यांची नक्कल करायला जातो का? लोकांना मोबाईलची बॅटरीची टार्च काय चालू करायला लावतो हा, आणि श्रीरामावर बोलतो. तुझी लायकी तरी आहे का? श्रीरामावर बोलण्यापूर्वी तुला या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवर यावं लागेल. तुला काँग्रेसच्या स्टेजवर श्रीरामाचं नाव घ्यायची लायकी सुद्धा तुझी नाही. कसलं भारतीय जनता पक्ष जातीपातीचे राजकारण करतो? या ठिकाणी सर्व जातीपातीचे लोक आहेत. उच्चवर्णीय पण आहेत, ओबीसी पण आहेत, एसटी पण आहेत, एससी पण आहेत. आपलं जातीपातीचे राजकारण करतो. बोलायचं म्हणून काही बोलू नको. आणि आमच्या राजदादांना बुद्धीचे बोलतात. साक्षात सगळे गुंडगिरी करणार तुम्ही. मार्केट कमिटीमध्ये निवडून आल्यानंतर चेअरमन झाल्यावर या अभिजित दादांनी तिथं मार्केटमध्ये घुसून व्यापाऱ्यांच्या गाळ्यात घुसून व्यापाऱ्यांना मारहाण करून दिवसा डवळ्या व्यापाऱ्यांवर अन्याय केला आणि त्या ठिकाणी दादागिरी केली. आणि आपल्या आमदारांबद्दल बोलतात. परिवर्तन पाड्यामध्ये कोणाच्या नावलौकिक आहे? शेतकऱ्यांची उभी पिकं कापणारा तो आमच्या मोदी साहेबांना बोलतो. बंधू आणि भगिनींनो आणि सर्व मित्रांनो, त्या ठिकाणी आनंद चौकात त्याची सभा घेण्याची लायकी नव्हती. भाडोत्री गर्दी गोळा करून त्यांनी या ठिकाणी सभा घेऊन माननीय राजेदादांवर वार केलाय. आपण सगळ्यांनी सजग व्हायचे आणि राजेदादांना प्रचंड मतं निवडून देण्यासाठी आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करायची. आपल्याला आहे 2 दिवस. या 2 दिवसात पहिल्यांदा 2014ला दादांचे वडील उदयसिंग दादा 700 मतांनी निवडले होते. राजेदादा 2019च्या निवडणुकीत 7000 मतांनी निवडून आलेले. आपल्या सगळ्यांवर जबाबदारी येऊन पडलेली. संदीप परदेशी, अभिजित दादा, मोहन सावळे, काय मोहन शेवाळे या सगळ्या काँग्रेसच्या मंडळींना उत्तर देण्यासाठी आपल्या राजेदादांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत 17,000 पेक्षा जास्त मताधिकारी निवडून द्यायचे. आणि म्हणून आपण सगळेजण जागे राहून सजग राहून येणाऱ्या निवडणुकीत आपल्या उत्तर आपल्याला राजेदादांसाठी 51% पेक्षा जास्त मतं मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. कोरोनाचा काळ आला तेव्हा आपल्याला राजेदादा दिसतो. कोणाचा अपघात झाला की तेव्हा आपल्याला राजेदादा दिसतो. कोणाच्या घरी आग लागली तेव्हा आपल्याला राजेदादा दिसतो. गावात कुठलेही संकट येऊ द्या आपल्याला राजेदादा दिसतो. आणीबाणीच्या प्रसंगात आपल्याला राजेदादा दिसतो. वाघाने हल्ला केला का राजेदादा, गावात आग लागली का राजेदादा, अतिवृष्टी झाली का ते पाहायला राजेदादा, पाऊस कमी पडला का तिथे राजेदादा. मग विधानसभेच्या निवडणुकीत कोण पाहिजे? आपल्या सगळ्यांना राजेदादा पाहिजे. आता केवळ आमदार म्हणून नव्हे, ते येणाऱ्या निवडणुकीनंतर नामदार म्हणून करण्यासाठी आपल्याला त्यांना निवडून आणायचं. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा विनंती करतो. प्रदेश महामंत्र्यांनी मला फक्त 5 मिनिटं बोलायला दिलेली होती. त्यांच्या आदेशाचे पालन करतो. माझ्या मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आजच्या या सभेला संबोधित करण्याच्या दृष्टीनं जिल्हाध्यक्ष बीजेपी आदरणीय निलेश भाऊ माळी यांना विनंती करेन की आपण या जनसमुदायाला या ठिकाणी संबोधित करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भगवान बिरसा मुंडा यांना प्रथमतः वंदन करतो. देशाचे नेते
पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी संकल्प घेऊन आलेले, मैदानात उतरलेले भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजेशदादा पाडवी यांच्या प्रचारार्थ भव्य सभेला उपस्थित राज्याचे महामंत्री, आमचे नेते सन्माननीय विजयभाऊ चौधरी, मंचावर उपस्थित महायुतीचे उमेदवार राजेशदादा पाडवी, प्रदेशाचे सदस्य दादासाहेब डॉक्टर शशिकांतजी वाणी, मंचावर उपस्थित माझे सहकारी सरचिटणीस बळीरामदादा पाडवी, या शहादा तळोदा विधानसभेचे निवडणूक प्रमुख कैलासभाऊ चौधरी, या शहराचे खंबीर शहराध्यक्ष गौरवभाऊ वाणी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर तोलामोलाचे नेते मंडळी, समोर उपस्थित प्रचंड जनसमुदाय, माझ्या बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, काल या ठिकाणी काँग्रेसची सभा झाली. या सभेमध्ये काही वाचाळ वक्ते प्रभू श्रीरामांवर टीका करून गेले. माझी आपल्या सर्वांना विनंती असेल, एक जोरात घोषणा द्यायची आहे, त्या वाचाळाच्या कानाचे पडदे फाटले गेले पाहिजे. या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोषणा द्यायची. बोलो जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, विधानसभेची निवडणूक ही काही सोपी नाही. विरोधांकडे कुठलेही मुद्दे नाहीत, फक्त काहीतरी भ्रम निर्माण करायचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. युती सरकारने, भाजपा सरकारने केलेल्या कामांच्या विरोधात काहीतरी विषय सोडायचा आणि आपले मतं मिळवायचे. हेच विषय घेऊन विरोधक मैदानात उतरलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेशदादा पाडवी विकासाचा मुद्दा घेऊन आपल्या समोर उभे आहेत. विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नाहीत, त्यांना बोलायला कुठलीच संधी नाही. फक्त काहीतरी वल्गना करायची, दुष्प्रचार करायचा आणि माझ्या साध्या गोळ्या बाबड्या जनतेला, माझ्या गरीब बांधवांना भ्रमित करायचं, हाच विषय काँग्रेसने पुढे रेटलेला आहे. सबका साथ सबका विकास हा ध्यास घेऊन केंद्रात नरेंद्रभाई मोदी, राज्यात शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांनी प्रचंड काम केलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जमलेला प्रत्येक मतदार याने एकच विचार करायचा आहे की मागच्या 5 वर्ष आपल्याला कोणी आधार दिला, आपल्या मदतीला कोण धावून आलं, हाच विषय आपला डोळ्यासमोर आपण ठेवायचा आहे. इथे आपले अल्पसंख्याक बांधव, मुस्लिम बांधव देखील आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीला मुस्लिम बांधव मतदान करत नाहीत, हा एक भ्रम आहे किंवा एक समजूत आहे. ही तळोद्यातील मुस्लिम बांधव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला सिद्ध करून दाखवतील. राजेशदादांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला तळा जाऊ देऊ नका आणि येणाऱ्या 20 तारखेला मुस्लिम बांधव देखील भारतीय जनता पार्टीचं बटन दाबतील, राजेशदादांना मतदान करतील. हा या मंचावर मी विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी उपस्थित सर्व मतदारांना परत एक विनंती करतो, जास्त वेळ नाही, येणाऱ्या 20 तारखेला आज ज्या प्रमाणात आपण प्रचंड संख्येत या ठिकाणी उपस्थित राहणार, त्याच संख्येने मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा आपलं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या पार्ट्यात जाईल, यासाठी आपण सर्व प्रयत्न कराल, हीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
धन्यवाद निलेश भाऊ. आज या सभेला आपण संबोधित केलं आणि आज तुमच्या आमच्या सर्वांसाठी उपस्थित असणारं खास नेतृत्व ज्यांच्या मार्गदर्शनातून हा प्रवास गतिमान झालेला आहे, आदरणीय प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी यांना मी विनंती करेन की आज या समुदायाला आपण संबोधित करावं. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी बांधव, युवक, कष्टकरी या सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व आदरणीय राजेश दादाजी पाडवे साहेब यांच्या प्रेमापोटी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. आपण ऐकूया प्रदेश महामंत्री आदरणीय विजय भाऊ चौधरी यांना. जोरदार घोषणा द्यायचं आहे. आपले दोघंही हात अशी मजबूत मुठी आणि हात वरती करून म्हणायचंय, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, बाबासाहेब आंबेडकर की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भगवान बिरसा मुंडा आमच्या तुमच्या सगळ्यांचा कुलदैवत माता देवोग्रा यांना मी नमन वंदन करतो. आजच्या या संकल्प विजयी सभेसाठी उपस्थित मंचावर असतील मंचावर असतील आपल्या शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, तुम्ही पुन्हा निवडून गेल्यानंतर ते होणार आहेत नामदार, अशी राजेशदादा पाडवी, माझे मित्र डॉक्टर शशिकांतजी वाणी, जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ माळी, अजय भैया परदेशी, संजय आबा माळी, प्रकाशजी वळवी, बलराम दादा, गौरव वाणी, शामभाऊ राजपूत, जितू भाऊ, या विधानसभा निवडणूक विभागाचे प्रमुख माननीय कैलास भाऊ, शामभाऊ राजपूत, आपले ज्येष्ठ नेते विश्वनाथजी कलाल, त्याचबरोबर मंचावर आसीन महिला मोर्चाच्या अध्यक्षा शानुताई बळवी, प्रदीपजी शेंडे, उपस्थित सर्व माझ्या बांधवांना आणि भगिनींनो, आज आपण एका ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार बनण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा प्रचंड जनसमुदाय माझी नजर जिथपर्यंत जाते, या शिवसेनेच्या आमच्या पोक्षीला देखील या ठिकाणी आले, त्यांचं आपण स्वागत करूया. या ताई, जिथे जिथे माझी नजर जाते तिथपर्यंत हा जनसमुदाय, जनसागर या ठिकाणी राजेशदादा पाडवींना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. मला असं वाटतं अजय भैया, शशिकांत दादा, कैलास भाऊ, गौरव भाऊ, की तळोद्याच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि विक्रमी सभा असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. माझ्या संसदेच्या रक्ताच्या तरुणांनो, वयोवृद्धांनो, महिला भगिनींनो, आज या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं अंतिम सभेमध्ये आपल्याला आपल्या या विधानसभा मतदारसंघाचा भाग्याचा फैसला या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो,
लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित यश आलं नसलं तरी आता वातावरण बदललेलं आहे. 2019 मध्ये जेव्हा राजेशदादा पाटील माझ्याकडे आले तेव्हा ते पोलीस अधिकारी होते आणि जेव्हा त्यांनी आपला इरादा व्यक्त केला त्यांनी सांगितलं की मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि मी त्यांना विचारलं की म्हटलं तुम्ही एवढ्या चांगल्या पोलीस खात्याची नोकरी सोडून हे राजकारणाच्या गटकरणामध्ये कशाला येतात? आज तुम्ही पोलीस अधिकारी आहात, पोलीस इन्स्पेक्टर आहात, उद्या डीवायएसपी व्हाल, उद्या एडिशनल एसपी आणि एसपी व्हाल. एसपी झालेल्या माणसाला लोक केवढे सलाम करतात, रामराम करतात, रिस्पेक्ट करतात, आदर देतात. इथे जर पुढारी तुम्ही आमदारी झालात तरी 10 काम केले तरी 1 नाही केलं तरी तो नाराज. कोण म्हणतं गटार साफ करा, कोण म्हणतं लाईट लावा, कोण म्हणतं दवाखान्यात लावा. रात्री कोणी झोपू देत नाही आणि दिवसा कोणी जागू देत नाही. अशी परिस्थिती राजकारणात असते. पण त्यांनी मित्रांनो, बंधू भगिनींनो, मला एक गोष्ट या ठिकाणी सांगितली ती म्हणजे की माझ्या वडिलांचा वारसा या ठिकाणी मला चालवायचा आहे. मला या मतदारसंघातील आदिवासी, दलित, पीडित, वंचित, शोषित, महिला, युवक, युवती, व्यापारी, कामगार, शेतकरी यांच्या कल्याणासाठी माझं जीवन समर्पित करायचं. मित्रांनो, आणि हे बोलत असताना राजेशदादा पाटीलच्या डोळ्यामध्ये पाणी तरतरलं. बघा, एखाद्याचा मनातील लेख, इरादे किती या ठिकाणी महत्वाचे असतात त्याचा जिवंत पुरावा म्हणजे त्यांच्या डोळ्यात आलेले तरलेले अश्रू. आणि त्यांनी सांगितलं की विजय, मला माझ्या या मतदारसंघामध्ये आजही माझा आदिवासी बांधव, माझ्या तळोद्यातील व्यापारी, सर्वसामान्य, ओबीसी, एससी, एसटी, जनरल व्यक्ती, शहादा मतदारसंघातील प्रत्येक नागरिक याचा हवा तसा विकास झालेला नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी उद्योग प्रोत्साहनाचे, कारखानदारी उभी करायचे, मला भागाकारी रस्ते आणायचे, सिंचनाचे प्रश्न सोडवायचे, विद्युतीकरण करायचंय, आरोग्याचा प्रश्न सोडवायचा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी लक्ष पगाराची नोकरी आता पोलीस खात्याची नोकरी सोडित आहे असं त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं. वा, क्या बात. नेक इरादे कशी असावे ते राजेशदादा पाटील सारखे असावे. आणि त्यांनी नोकरी सोडली आणि पक्षानं त्यांना उमेदवारी बहाल केली आणि तुमच्या आशीर्वादाने ते 8,884 मतांनी निवडून आले. आता पुन्हा तुम्हाला निवडून द्यायचं आहे. तुम्ही त्यांना आमदार करा. आम्ही सर्व व्यासपीठाची मंडळी आमच्या वरिष्ठ नेत्यांना आग्रह करू, विनंती करू आणि राजेशदादा पाटीलना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाला विनंती करू. इतना तो हक बनता है मैं राज्य का प्रदेश महामंत्री हूँ भाई साहब, उतना तो मैं करामत कर सकता हूँ कि नहीं, कर सकता हूँ कि नहीं. लेकिन आपको पहले राजेशदादा पाटील को विक्रमी वोट से उनको जिताना होगा. क्या आप करने वाले हो? अरे करणार आहात का? मोठ्याने बोला. मित्रांनो, रात्र वैराची आहे, जागे राहा. मला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची खरी या ठिकाणी क्यू येते. मी काँग्रेसचा कार्यकर्ता या ठिकाणी दोष देणार आहे, त्यांच्यावर टीकाही करणार. विधानसभा निवडणुकीचा अनुषंगानं कित्येक काँग्रेसचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक होते. दादा पावरा, कित्येक काँग्रेसचे कार्यकर्ते इच्छुक होते. आमच्या सीमाताई डोळे होत्या, आमचे सुभाषदादा नाईक होते, आणखी बरेच कार्यकर्ते होते. आणि त्या नेत्यांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की सीमाताईंना उमेदवारी मिळेल.
कोणाला वाटत होतं सुहासदादा नाईकांना तिकीट मिळेल, बिचारे किती पक्षासाठी रात्र दिवस झेंडा घेऊन सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद हे ना. पण काय झालं की नाही, काय झालं, निष्ठावांना मिळाला लाथ्या आणि उपऱ्यांना मिळालं मिठ्या. म्हणजे उपऱ्यांना या ठिकाणी काय मिळाली, मिठी मिळाली आणि निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी लाच मिळाली. मी या ठिकाणी माझे भांजे, हमारे भांजे, आपके पिताजी राजे दादाजी, आपके पिताजी हमारे भांजे उदय सिंग दादा यांनी घेतलेली पत्रकार परिषद. काय म्हटलं त्यांनी, काँग्रेसचं तिकीट 3 करोड रुपयांमध्ये या ठिकाणी विकलं गेलं. अरे जो काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी निष्ठेचा सौदा करतो, तो या ठिकाणी आमच्या मतदारसंघाचा कसा विकास करेल, आमच्या जनतेच्या या ठिकाणी भरोसा कसा संपादन करेल, हा ठिकाणी प्रश्न आहे. म्हणून माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की जो तुमच्या नेत्यांचा विश्वासघात करू शकतो तो फक्त तुमचे नेते, त्यांना धडा शिकवा आणि तुम्ही सुद्धा राजेश दादा पाडवीच्या मदतीला ओपनली या ठिकाणी एल्गार करत उद्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी अशा प्रकारची देखील मी आपल्याला विनंती करतो. अरे 2-4 फुटाने काय काल बोलून गेले, अवकाश तरी आहे का तुमची? हा, पुन्हा बोलतात तुम्ही प्रभू रामांवर, राजेदादा पाडवींवर. अरे हा माणूस आमदार झाल्यापासून आतापर्यंत रात्र दिवस प्रचंड मेहनत, घरदार, परिवार, व्यवसाय सगळं विसरून या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा सुखात असेल, मरण धरण कारण लग्न समारंभ वाढदिवस असेल, सगळ्या ठिकाणी धावून जातोय. खरंय का खोटंय? मग या काँग्रेसच्या लोकांनी राजेदादांवर टीका केली, हे तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे? माझ्या पहिल्या बाबींना मान्य आहे? अरे त्यांना विचारा की 5 वर्ष तुम्ही काय केलं? जे कोणी आता उभे राहिले, उपरे नंदुरबार चौपाल केलेले, त्यांना विचारा की तुम्ही काय केलं? अरे तुम्ही शिक्षण संस्थेचा बाजार करणारे लोक, तुम्ही आमच्या पवित्र कार्य करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधूंना या ठिकाणी गुलामासारखं राबवणारे तुम्ही लोक, आणि तुम्ही आता राजकारणामध्ये सुद्धा आमच्या लोकांना या ठिकाणी, गरीब लोकांना, आदिवासी लोकांना या ठिकाणी एका प्रकारे पीडित करण्याचा या ठिकाणी नापाक इरादे ठेवताय. पण तुमचे नापाक इरादे या ठिकाणी कदापि आम्ही सफल होऊ देणार नाही, सफल होऊ देणार नाही, सफल होऊ देणार नाही. मी माझ्या आया बहिणींना, माझ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं विश्व गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, ऋषितुल्य नेतृत्व माननीय मोदीजी, विश्व जनहृदय सम्राट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी तुमच्या आमच्या हिंदुस्थानाची आन बान शान या ठिकाणी वाढवली की नाही वाढवली? आमचे देशातील 22 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेचा बाहेर निघालेच की नाही निघाले? आमच्या भगवान बिरसा मुंडा, राहुल गांधी नंदुरबारला आले होते, भगवान बिरसा मुंडांची प्रतिमा हातात घेऊन ते सांगत होते, अरे याची लायकी तरी का भगवान बिरसा मुंडा? अरे भगवान बिरसा मुंडाचा क्रांतिकारी इतिहास काँग्रेसने लपून ठेवला. भगवान बिरसा मुंडांचा इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेलं क्रांतिकारी काम हे काँग्रेसनं लपून ठेवलं. विश्व गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी माननीय आपले वंदनीय भगवान बिरसा मुंडाचा क्रांतिकारी इतिहास या ठिकाणी जगासमोर आणला. भगवान बिरसा मुंडाची या ठिकाणी जयंती साजरी करण्याच्या संदर्भातली भूमिका माननीय मोदींनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतली. विश्व आदिवासी दिवस या ठिकाणी साजरा करण्याच्या संदर्भातली भूमिका भारतीय जनता पार्टी मोदींनी राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. आमच्या गरीब आदिवासी महिला डॉक्टर मुर्मूजी, कोणी स्वप्नात विचार केला होता का
त्यांना या देशाच्या राष्ट्रपती सर्वाष्ट्रपती विराजमान करण्याच्या संदर्भातली भूमिका कोणी घेतली तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी घेतली आणि ज्यांनी संविधानाचा या ठिकाणी सातत्यानं हत्या केली, संविधानाची या ठिकाणी चेष्टा केली, संविधान रचनेचे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांनी सातत्यानं अपमान केला, महामानव बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी परास्त केलं, त्या काँग्रेस पक्ष आता संविधान 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 अशा प्रकारे घेऊन आमच्या आदिवासी आमच्या दलित बांधवांची या ठिकाणी दिशाभूल करताय. हे मान्य आहे का तुम्हाला? अरे काँग्रेसनं 100 वेळा या ठिकाणी संविधान बदललं. जेव्हा इंदिरा गांधी एका रायबरेलीच्या लोकसभेमध्ये परास्त झाल्या आणि त्यांनी लगेच आणीबाणी जाहीर केली आणि संविधानाची चीरफाड करण्याचं पाप या ठिकाणी काँग्रेसने या ठिकाणी मोदीजी संविधान मंदिर आणि संविधान या ठिकाणी कुठल्याही आरक्षण या ठिकाणी काढलं जाणार नाही अशा प्रकारचे लोकसभा निवडणुकीच्या नंतर ज्यावेळेस राहुल गांधी विदेशात गेले आणि त्यांनी काय म्हटलं तुम्हाला माहिती आहे? राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन म्हटलं माझ्या आदिवासी बांधवांनो, माझ्या दलित बांधवांनो उघडा डोळे बघा आणि त्यांनी म्हटलं की आमचं सरकार आल्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर तो म्हणतोय आमचं सरकार आल्यानंतर काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आम्ही आदिवासी समाजाचं ओबीसी समाजाचं एससी समाजाचं या ठिकाणी आरक्षण काढून घेऊ. हे काँग्रेसचं वाक्य आहे, हे राहुल गांधीचं वाक्य आहे. मित्रांनो अनेक विषय या ठिकाणी सांगता येतील. आपल्या या गावामध्ये अनेक जाती प्रजातीच्या लोक या ठिकाणी राहतात. मी ओबीसी बांधवांसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो मी आदिवासी बांधवांच्या लोकांत आपलं सरकार 500 अधिक लोक कल्याणाच्या विकासाच्या योजना या ठिकाणी आपल्या सरकार या ठिकाणी करतंय. मी आपल्या माहितीकरता सांगतो की सरकारद्वारे ओबीसी समाजासाठी देखील अनेक चांगल्या योजना या ठिकाणी सुरू केल्या. आश्रमशाळा असेल, मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती असेल, मॅट्रोपोत्तर शिष्यवृत्ती असेल, परदेशी शिष्यवृत्ती योजना असेल, ओबीसी युवतींसाठी प्रत्येक जिल्ह्याला 52 असे स्वतंत्र वसतिगृह असेल, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असेल, महाज्योती योजना असेल, ओबीसी महामंडळ असेल, बीजेपी महामंडळ असेल, असे अनेक महामंडळ निर्माण करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली. वडार समाजातील पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजाची संत काशीबा गुरव आर्थिक विकास महामंडळ, या ठिकाणी नाभिक समाजासाठी संत सेना महाराज के सिद्धी महामंडळ, सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाजासाठी विणकर आर्थिक विकास महामंडळ, सोनार समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. सोनार समाजासाठी संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ, लोणारी समाजासाठी स्वर्गीय विष्णुपंत दातरे आर्थिक विकास महामंडळ, खाटी हिंदू समाजासाठी आर्थिक हिंदू खाटी समाज आर्थिक विकास महामंडळ, तेली समाजासाठी संत श्री जगन्नाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ, बारी तांबोळी समाजासाठी राष्ट्र संत श्री रुपला महाराज विकास महामंडळ. हे इतकं आपल्या ओबीसी समाजासाठी केलं, आदिवासी समाजासाठी केलं, दलित समाजासाठी केलं. अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी करतंय. मित्रांनो माझ्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. मी तुम्हाला विचारू इच्छितो तुम्ही देवा भाऊ लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळतोय की नाही मिळतोय? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेताय की नाही घेताय? किती जण घेताय? हात वरती करा बरं. सगळ्या भगिनींना हात वरती करा. किती जणांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळाला? ही देवा भाऊ जे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली योजना आहे. जी आपण मध्य प्रदेशमध्ये सुरू केली होती ती योजना आता राज्यात आणली आणि जेव्हा ही योजना आम्ही राज्यात आणली त्यावेळेस काँग्रेसच्या पोटामध्ये वायुगोळा झाला. आमचे हे 2 सख्खे भाऊ भगिनीचे देवा भाऊ आणि आमचे या ठिकाणी बसलेले राजेश दादा अर्थात आमचे राजादादा पाडवी भाऊ यांनी तुमच्यासाठी योजना आणली. पण काँग्रेसच्या सावत्र भाऊंच्या पोटामध्ये दुखायला लागलं, त्यांना वायुगोळा झाला. त्यांनी शब्द काय केलं माहिती तुम्हाला? माझ्या बहिणींनो तुम्हाला बदला घ्यायचा आहे निवडणुकीच्या वेळेस
त्यांनी सरळ सरळ कोर्टामध्ये धाव घेतली. पाणी पी पी के मारेगी काँग्रेसवर चिंता त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि कोर्टामध्ये याचिका दाखल केली नागपूरच्या हायकोर्टामध्ये की ही योजना बंद करा काँग्रेसनं. आणि कोर्टानं ती त्याची याचिका फेटाळली आणि कोर्टानं म्हटलं की देवा भाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी महायुती शिंदे सरकारची योजना ही अतिशय चांगली आहे. ही योजना चांगली आहे त्यामुळे ती योजना या ठिकाणी राहिली. माननीय शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारनं महायुतीच्या सरकारनं सांगितलंय की आमच्या सरकार आल्यानंतर तुम्हाला 1500 आता 2100 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. 2100 रुपये तुम्हाला अवैध करावे आहेत. तुम्ही कोणाला मतदान करणार आहे जे 2100 रुपये देणार त्यांना देणार की जे तुम्हाला योजना बंद करण्यासाठी या ठिकाणी कोर्टात याचिका दाखल करणार त्यांना तुम्ही मतदान करणार हे मला या ठिकाणी सांगा. कोणाला मतदान करणार? महायुतीला करणार का काँग्रेसला करणार? राजेंद्रला करणार का तो राजूला करणार? बोला कोणाला करणार? कोणाला करणार? मला ऐकून ठेव बोला मागच्या बोला कोणाला मतदान करणार? ही लाडकी बहीण योजना आता सुरू झाल्यानंतर नाना पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष काय म्हणतात? ही योजना परवडणारी नाही. दुसरे उभाटाचे नेते उद्धव ठाकरे म्हणतात की आमचं सरकार आल्यानंतर महायुतीच्या सगळ्या योजना या ठिकाणी बंद करू. आणि तिसरं या ठिकाणी शरद पवार म्हणतात की राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये ही योजना चालणारी नाही. असे हे महाविकास आघाडीचे लबाड गाडगे तुमच्या समोर या ठिकाणी मतं मागायला येत आहेत. या ठिकाणी आमच्या महिला भगिनींसाठी एसटीचा प्रवास देखील 50% आपल्या सरकारनं केला. ही योजना सुरू होण्याच्या आधीची काय परिस्थिती माहिती तुम्हाला? 50% महिला भगिनींसाठी एसटीचा प्रवास या ठिकाणी 50% सवलत. ही सवलत पुरवण्याआधी अशी परिस्थिती की एखाद्या नवऱ्यानं एखाद्या बायकोला मारले तुम्ही मारता असं मला म्हणायचं नाही पण एखाद्या नवऱ्यानं जर चुकून मारलं तर ती बिचारी मुखानं त्या ठिकाणी घरात बसून रडाई. आता परिस्थिती बदलली. नवऱ्याने जरी डोळे काढले हाती उघडला तर बायको म्हटलेली चालली माझ्या देवाभाऊने माझ्या एकनाथ भाऊने माझ्यासाठी 50%ची सवलत दिली आहे. ती उठते बस एसटी मध्ये बसते आणि माहेरी जाते आणि माहेरी असतापैकी 2 दिवस आला नवऱ्याच्या इकडे आला. आता नवरा सुद्धा मारत नाही रागवत नाही. ही परिस्थिती बदलली. महिलांचा सन्मान या ठिकाणी वाढला. आमच्या विद्यार्थ्यांनी जे या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांचं बघणे जे आमच्या दोघांचं अवतार आहे ते माझ्या भगिनीचं शिक्षण मोफत व्हावं यासाठी एसटीचा प्रवास सगळ्या विद्यार्थिनींच्या भगिनीसाठी मोफत आपल्या सरकारने केलं. आता आमच्या महिलांचं विद्यार्थिनींचं शिक्षण सुद्धा आपल्या सरकारनं या ठिकाणी मोफत केलंय. आपल्या सरकारने या ठिकाणी वीज मोफत घोषित केली आहे. माननीय राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून कामगार किट आणि भांड्याचं विक्रमी वाटप महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेमधलं फक्त राजेंद्र पाडवींनी विक्रमी वाटप या ठिकाणी केलं. मिळालं का नाही मिळालं तुम्हाला? याचबरोबर मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आपल्याला 3 सिलेंडर मोफत आहे. अन्य धान्य योजनेमार्फत आपल्याला या ठिकाणी मोफत धान्य मिळते. मिळतं येतंय सानेवाला धान्य मिळतं कामगार की यानंतर आपल्याला आपल्या शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत किती पैसे मिळत होते केंद्राचे? 6,000. राज्याच्या सरकारनं त्या ठिकाणी आपल्याला परत 6,000 आणि आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली 15,000 रुपये आपण मिळतील. या सगळ्या योजना याचा उल्लेख मी केला. अन्नधान्य योजना, एसटीचा प्रवास, मुलींचा प्रवास मोफत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, उज्ज्वला गॅस, आयुष्यमान भारत कार्ड, वीज मोफत, कामगार किट आणि येणाऱ्या अनेक योजना सुरू ठेवायच्या असतील तर आपल्याला राजेंद्र पाडवी यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं लागेल. मित्रांनो, आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये पहिल्यांदा
राजेश दादा पाडवी स्वरूपानं काम करणारा आमदार पाहिला, अतिशय दमदार आमदार. तुमच्या दुःखामध्ये मरण धरण काळामध्ये सातत्याने येतो. कोरोनाचा कालखंड होता, या कोरोनाचा कालखंडामध्ये कोणी या ठिकाणी एकमेकांना मदतीला उभं राहत नव्हतं. राजेश दादा पाडवींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोकांना गुजरातमधून आणलं, त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं. हा पुण्यकर्मा. अशा प्रकारे याला जर तुम्ही साथ दिली तर मी तुम्हाला 100% सांगतो, केंद्राचा निधी, राज्याचा निधी आणि राजेशदादा पाडवी यांना तुम्ही आमदार केल्यानंतर तो विकासाचा निधी आता संपूर्ण केंद्र, राज्य, डीपीटीसी आणि आमदारचा निधी आपल्या या विधानसभेचा, या तळोदा शहराचा, या शहादा आणि संपूर्ण परिसराचा विकासासाठी लावू. या परिसरामध्ये विकासाची गंगोत्री आणू. एवढंच सांगत असताना जाता जाता मी तुम्हाला एकच सांगतो, आमचा महाराष्ट्र धर्म धोक्यात आहे. काही आसुरी प्रवृत्ती, काही गुंड प्रवृत्ती, काही विघातक शक्ती आम्हाला परास्त करण्यासाठी, महाराष्ट्राला परास्त करण्यासाठी, देशाला परास्त करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत आहेत. तुम्ही सावध व्हा. तुम्ही देशभक्त नागरिक आहात, तुम्ही प्रसन्न तेजस्वी नागरिक आहात. तुम्हाला या धर्म युद्धामध्ये, या विकासाच्या युद्धामध्ये राजेशदादा पाडवी यांना साथ द्या. राजेशदादा पाडवी यांना विजयी करा. धर्मयुद्ध जिंका, धर्मयुद्ध जिंका, धर्मयुद्ध जिंका. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी आलेला आहात असे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआयचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजेश दादाजी उदयसिंह पाडवी साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी आज या सभेला संबोधित करावं. बोलो भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा विधानसभेच्या या निवडणूक प्रचारानिमित्त या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय शशिकांत माळी साहेब, जिल्हा अध्यक्ष निलेशभाऊ माळी, महामंत्री बळीराम दादा, या शहराचे माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी, नगरसेवक गौरवभाऊ वाणी, भाजपाचे शहराध्यक्ष माजी नगराध्यक्ष वितूभाऊ माळी, संजयभाऊ माळी, उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते आपले बापूजी, उपस्थित सर्व भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी शेवटची सभा या ठिकाणी प्रचाराची होते. काल या ठिकाणी जी सभा झाली काँग्रेसची, त्यात माझ्यावरती बरीच टीका टिप्पणी दिली. त्याच्यावर की जास्त मनावर घेत नाही. राजकारणामध्ये टीका टिप्पण्या होत राहतात, म्हणून आपण जास्त मनावर घ्यायचं नसतं. पोलीसमध्ये नोकरी असताना भरपूर गुन्हेगार शिव्याही द्यायचे तोंडावर, तरी आपण गपचूप बसायचो. कारण तो गुन्हेगार आहे, तो शिव्या देणारच आहे आपल्याला, कारण त्याला जेलमध्ये टाकणार, शिव्या देणार आहे आपल्याला, त्याचा परिवार शिव्या देणार आहे आपल्याला, त्याला जेलमध्ये टाकलं म्हणून अशा गोष्टीकडे लक्ष जास्त द्यायचं नाही. आपण या ठिकाणी राजकारण करण्यासाठी नव्हे तर समाजकारण करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 2019ला भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळाल्यानंतर, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी जिंकून आल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात खेडेपाड्या, वस्त्या आणि जे 2 शहर आहे आपले तळोदा आणि शहादा, या दोन्ही नगरांचा विकास करण्याचा मी ध्यास केला. त्यात तळोदे शहर ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून आपली हद्दवाढ प्रलंबित होती, शहराचा जो झालेला वाढ होता, त्या ठिकाणी कुठल्याही नागरिक सुविधा नव्हत्या, रस्ते नव्हते, गटारी नव्हत्या, पाण्याची समस्या होती, विजेची समस्या होती. अशा परिस्थितीमध्ये
नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाह्य परदेशी असतील, मागे सर्व त्यांच्यासोबतचे माजी नगरसेवक असतील, या सर्वांच्या मदतीने मी आमदार म्हणून नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर ते मी काम पाहिलं आणि त्या ठिकाणी सर्वात पहिले मार्गी लावला तो प्रश्न म्हणजे हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जवळपास 33 कोटी रुपये आणले आणि शहराचा जो भाग वाढला होता त्या भागामध्ये रस्ते आणि गटारी करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. ते काम चालू असतानाच परत ह्या शहराला हा एकमेव रस्ता आहे जो नंदुरबारकडे नेतो आणि तो बाजारपेठेतून जातो. 2 वाहनं जर मोठी आली तर त्या ठिकाणी फार मोठी अडचण निर्माण होते. मार्केटमध्ये बरेचसे आपले काही विक्रेते आहेत, परत परिवार, लहान मुलं, माता भगिनी या रस्त्याने वर्दळ करत असतात, त्यांना देखील त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. म्हणून सर्वात पहिले मी तो बायपास रस्ता त्या ठिकाणी 30 कोटीचा आणला, 30 कोटीचा बायपास रस्ता आणला. तो रस्ता आल्याने त्या ठिकाणी या शहराची एक दिशाच बदलली, त्या शहराचा चेहरा बदलला. तो रस्ता पाहायला माझ्या भगिनी तो रस्ता जेव्हा बनतोय त्या ठिकाणी पाहायला जात आहे की हा रस्ता कसा बनतोय. राजपथ आहे, तो राजपथ 30 कोटीचा रस्ता आहे. ह्या जिल्ह्यामध्ये कुठेही नसेल असा सुंदर रस्ता तुम्ही करणार आहे, ते माझं स्वप्न आहे. आपण बघावं ते पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण तो रस्ता त्या ठिकाणी तयार करतोय. त्यानंतर शहरातले जे काही रस्ते होते ते रस्ते देखील आपण सर्व डांबरी रस्ते दरवर्षाला खराब होतात, ते दुरुस्त करावे लागतात. नगरपालिकेकडे तेवढा निधी नसतो. मी तुम्हाला सांगतो, आपली क वर्गाची नगरपालिका आहे. क वर्गाच्या नगरपालिकेला वर्षातून फक्त 10 कोटी रुपये मिळतात, 10 कोटी. मी या 2-2.5 वर्षामध्ये 150-200 कोटी रुपये आणलेले आहेत. कारण या शहराचा चेहरा मोहरा बदलावा, या शहरामध्ये राहणारे नागरिक यांना देखील इतर शहरांच्या जे मोठे महानगर आहे तिथं जातात, तिथले जे फिलिंग होतं ते ह्या शहरामध्ये फिलिंग व्हावं या दृष्टीने मी ते काम करतोय. मी देखील मुंबई शहरामध्ये 26 वर्ष नोकरी केलेली आहे आणि ती सोडून त्या ठिकाणी आलेलो आहे. विरोधकांनी काय, मी ज्यावेळेस निवडणुकीला होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की हा मुंबईचा पोद्दार आहे, निवडून दिलं मुंबई चाललं जाईल, थोडं तुम्हाला भेटणार नाही. मी उलट करून दाखवलं त्यांना. 24/24 उपलब्ध आहे. 5 वर्ष मी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला, रात्रंदिवस सर्व लोकांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी हजर झालो. आताही ते म्हणतायत की मी मुंबईच्या पार्सले म्हणतात मला परत मुंबईला पाठवणार म्हणतायत. मी मुंबई सोडून निघून आलेलो आहे, परत मुंबईला जाणार नाही. हा माझी कर्मभूमी आहे, माझी जन्मभूमी आहे, या ठिकाणी राहणार आहे. आणि त्यात एक सबसे साधा राजू दादा असं ते वाक्य लिहिलं तर तो व्यक्ती भोवती गुन्हेगारांना घेऊन फिरतोय, वाचाळ बोलणाऱ्या व्यक्तींना घेऊन फिरतोय, ज्या लोकांवरती गुन्हे दाखल आहेत, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, चोरीचे गुन्हे दाखल आहेत, गोरगरिबांना लुटल्याचे गुन्हे दाखल आहेत, असे व्यक्ती इथे येऊन बोलतात. मी दादागिरी करतो म्हणून सांगत होता. मी जर दादागिरी करत असतो, ज्यांनी सभा इथे ठेवली होती ना त्यांची हिंमत झाली नसती तर सभा ठेवायची. बाहेरून जे इथं सभेला आले वक्ते त्यांची हिंमतच झाली नसती, पण ठेवण्याची देखील हिंमत झाली नसती तिथं दादागिरी करत असतो तर. मी गोरगरिबांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे, समाजकारण करण्यासाठी आलेलो आहे ठिकाणी, राजकारण करण्यासाठी नाही, दादागिरी करण्यासाठी आलेलो नाही. परंतु ज्या वेळेस एका गोरगरिबावरती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी गप्प बसणारा नाही. तर अशा पद्धतीने अशी पण बोलतात, काही बोलतात की मी गुंड घेऊन फिरतो, मी दादागिरी करतो. एक तो कोण व्यक्ती होता तो पत्रकार, पत्रिकेच्या नावाखाली काळीमा फासणारा तो पत्रकार, पत्रकारितेला बदनाम करणारा तो पत्रकार, खंडणी घेतल्याशिवाय कोणातरी चुकीचं छापायचं, व्यापाऱ्याला चुकी छापायचं, गोरगरिबाला चुकीचं छापायचं आणि त्या ठिकाणी त्याच्याकडून पैसे मागायचे, असे त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. तो पत्रकार या ठिकाणी उभा राहून बोलतो की म्हणे मला धमकी दिली आहे. मी तर त्याला नीट पाहिलेलं पण नाही. आणि ते अभिजित दादा
जे नेहमी एखादा हिरो असतो पिक्चरचा, प्रत्येक पिक्चरमध्ये त्याची भूमिका बदलत असते. एकच भूमिका, कधी हिरो, कधी सेकंड हिरो, कधी विलन असं बनत असतो. त्या पद्धतीने प्रत्येक निवडणूक आली तो त्याच्यात भूमिका बदलत असतो. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी भूमिका बदललेली आहे. 6 महिन्यापूर्वी ज्या टायमाला लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये गावित परिवार हटाव, गावित परिवार हटाव म्हणलं. आणि राजू दादा कुठल्या परिवाराचे आहे? जापानला आलाय, दुसऱ्या देशातून आलाय, इम्पोर्ट केलाय त्याला, त्याच परिवाराचे बातमी आहे. तेव्हा ओरडून ओरडून बोलवता की गावित परिवार हटाव. आणि स्थानिक आमदारांना चान्स द्यायचा, स्थानिक आमदार पाहिजे. हा स्थानिक आहे. मी तिघांबद्दल सांगतो. तो मोहन शेवाळे, त्याची लायकी ना माझ्याबद्दल बोलण्याची. त्याच्या ह्या मतदारसंघात मतदार पण नाहीये आणि तो स्थानिक म्हणतो स्वतःला. तो परिवर्तनाचा राहणार आहे. परिवर्तन आहे नंदुरबार मतदारसंघामध्ये, त्याच्या ठिकाणी वोटिंग सुद्धा नाहीये. तो म्हणतो मी स्थानिक आहे. तो राजू दादा, तो म्हणतो मी स्थानिक आहे. तो तापीच्या पलीकडे राहणारा, त्या नवापूर तालुक्यात राहणारा, नटावरच्या राहणार आहे. तो नंदुरबार तालुक्यात राहणारा, तो म्हणतो मी स्थानिक आहे. आणि तो अभिजित दादा, तो नांदरखेड्याचा राहणार आहे. तालुका फक्त शहादा आहे, मतदारसंघ तर नंदुरबार आहे. म्हणजे तिघही उपरे आहे, उपरे तिघही उपरे, तिघही इथल्या मतदारसंघातले नाही. आम्ही इथले स्थानिक आहोत. तत्वावरच्या शहादा मतदारसंघातले स्थानिक आहोत. आम्ही हक्काने या ठिकाणी लढलो. तर ह्या ठिकाणी मग काही बोलावं. आम्ही ह्या ठिकाणी विकास करण्यासाठी आढळलो. विकासावरती बोलू शकत नाही. त्यांनी विकासाचा मुद्दा घेऊन माझ्या समोर, जनतेसमोर बोलून दाखवावं की हा विकास केला नाही, त्या ठिकाणी कामं केले नाही, बोलून दाखवत त्यांनी समोर. त्यांना कुठलाही मुद्दा माझ्या विरुद्ध सापडत नाही. म्हणून तो कोणतरी काहीतरी बोललं असेल ती दादागिरी, माझ्या काही संबंध घेणं देणं नाही. हा दादागिरी करतो, तो दादागिरी करतो, हे एकच मुद्दा त्यांच्याकडे आहे आणि तो घेऊन ते फिरत आहे आणि सर्व खोटे. आणि ते स्वतः तो अभिजित दादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे. मी देखील सभापती आहे. या ठिकाणी मी देखील या ठिकाणी सभापती झाल्यानंतर जे काही व्यापारी असतील, कोणाची चुका झालं असेल, कोणाची अनियमितता असेल, कोणाकडे दादागिरी केली नाही, कोणाला तुम्ही हातून लावलं नाही, त्या ठिकाणी गाडे खाली करतोय. व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, काठ्या घेऊन घुसलाय तिथं. त्याची गुंडगिरी त्याची आहे. आम्ही असं कधीही करणार नाही. आणि तो बिचार व्यापारी कोण आहे? एक जैन माणूस, एक मारवाडी माणूस, त्याला काठ्या बिठे घेऊन त्याला मारतोय. असा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल 2 दिवसापूर्वी. आणि तो आम्हाला सांगतो गुंडगिरी करतोय. ज्या दिवशी गुंडगिरी करायला लागू त्या दिवशी दाखवून देऊ तुम्हाला काय नोकरी केलेली आहे. गुंडांशी लढलो आहे, गुंडगिरी केली नाही. गुंडगिरी करायची असेल की चाललो नसतो मी. बोलायला काही त्यांनी लिमिट ठेवलेलं नाही. आपल्याला या ठिकाणी केवळ ना केवळ आपण विकास करण्यासाठी आलेलो, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आलेलो आहे. बऱ्याचशा ह्या तळोजा शहरातल्या समस्या आहेत. माझ्या आदिवासी माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. माझ्या पांडवी हट्टी असेल, डीबी हट्टी असेल, डोंगरी हट्टी असेल, कुठली हट्टी असेल, ह्या माता भगिनींना एवढ्या वर्षापासून फक्त तुमच्या नावाने जमीन करून देऊ, तुमच्या नावाने जमीन करून देऊ, 1 महिना करून देऊ, 2 महिन्यात करून देऊ म्हणून सांगतात. जी बारगावांच्या नावावर जमीन आहे, किती वर्ष त्या नावाखाली निवडणुका लढवल्या त्यांनी सर्वांनी, पण त्यांच्या नावाने काही जमीन झाल्या नाहीत. माझ्याकडे सर्वच पंचायत कमिटीनं मी बोलवलं होतं एक दिवशी, सर्व हट्टीच्या लोकांना बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं ही जागा बारगळांच्या मालकीची आहे. ह्या ठिकाणी त्याच्या मालकीची असल्या कारणाने तुमच्या नावाने होऊ शकत नाही, घरकुलं तुम्हाला मिळू शकत नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक तर ही खरेदी करावी लागेल, की तुम्हाला स्वतःला खरेदी करावी लागेल, नाहीतर शासनाकडून खरेदी करून घ्यावी लागेल. त्याशिवाय तिथल्या कुठल्या योजनाही वापरता येणार नाही आणि तुमच्या नावाने होणार नाही, तुम्हाला घरकुल देखील मिळणार नाही. त्या सर्व पंचांना बोलवून मी आमच्या आदिवासी पंचायत कमिटीच्या लोकांना बोलून समजावून सांगितलं आणि त्यांना काही सल्लेही दिले की असं होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला खोटं कोणतरी सांगतं, एवढ्या वर्षापासून फसवतंय तुम्हाला. किती वर्ष निघून गेली, 2-3 पिढ्या निघून गेल्या, पण ती जमीन अजून नावाने झालेली नाही. त्याच्यावरती एक तोडगा माझ्याकडे. आपल्याकडे आदिवासी खाते आहे. आदिवासी खात्याचे आतापर्यंत या मतदारसंघातले 2 मंत्री होऊन गेले, 3 मंत्री होऊन गेले, 3 मंत्री. त्यात केसी पाडवी साहेब, पद्मागरवळी साहेब आणि गावित साहेब, 3 मंत्री होऊन गेले आदिवासी खात्याचे. आदिवासी खात्याला 9,000 कोटी मिळतात वर्षाला, 9,000 कोटी.
आपण मुलांसाठी 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी, रस्त्यांसाठी 5 कोटी, 10 कोटी देतो. माझ्या आदिवासी बांधवांसाठी फक्त त्या ठिकाणी 50 कोटी जरी दिले ना त्याच्या नावाने जमीन होणार आहे. फक्त नाव नाही होणार आहे. पण एकाही आदिवासी मंत्र्याने हे धाडस केलं नाही किंवा दिले नाही त्यांनी. मी ज्या दिवशी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा निवडून मंत्री झालो 10 दिवसात करून दाखल. 10 दिवसात माझ्या आदिवासी माता भगिनीच्या नावाने जमीन करून देईल. त्यांना त्या ठिकाणी घरकुल देखील बांधून देईल मी. स्वतः खाता देणार नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कुठलं तरी राजकारण केलं जातं. विकासावरती काही बोलत नाही. माझ्याबद्दल विकासावर बदलू शकत नाही. काल परवा ते अभिजित दादा बोलले की 1250 कोटी आणले. मी तर माहिती अधिकाऱ्याखाली घेतो. लगेच त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी चंदू भैयाचं स्टेटमेंट आहे का की मी प्रकाशन होतो म्हणे आणि तो बोलतो तो कोण भाषण करतो का मी शहाजाला भाषण करतो. तो म्हणे राजेश दादा भाषण कर रहा है तो मैं क्या सुबह तक कोचिंग में तो जितना काम किया है सुबह तक तो माणूस सांगतो. जो माणूस ह्या जिल्ह्यातला ज्येष्ठ आहे त्या माणसाने या ठिकाणी भरपूर कामं केलेली आहे असा व्यक्ती त्या ठिकाणी सांगतो. आणि हे ज्यांनी काही केलेलं नाही, गोरगरिबांसाठी केलेलं नाही, 1 रुपया देखील एखाद्या मंदिराला देणगी दिलेली नाही, त्यांनी 1 रुपया देखील दिलेला नाही, त्याला बोलण्याचा देखील अधिकार नाही. गोरगरिबांमध्ये थोडा कोणाला कुठल्याच प्रकारे त्याने माणसाने मदत केलेली नाही. आणि काहीतरी एक अमेरिकेत शिकून आले, लंडनला शिकून आले म्हणून काहीतरी बोलायचं. मी ह्या भानगडीत पडलो नाही, पडणारही नाही. आपल्याला केवळ आणि केवळ लोकांना पायाभूत सुविधा ज्या काही नागरी सुविधा आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत एवढंच आपल्याला माहिती आहे. ह्या परिसरातले लोक त्यांना ज्या काही सुविधा शासनाकडून मिळाल्या पाहिजे, नगरपालिकेकडून मिळाल्या पाहिजे त्या मी देण्याचा प्रयत्न करतोय आणि करत राहणार. ह्या तळोजा शहरामध्ये आतापर्यंत ह्या एवढ्या 25-30 वर्षामध्ये कोणी काही रस्ते दिले नाही, कोणी गटारी दिलं नाही, कोणी पाण्याची सुविधा केली नाही. मी 3ही सुविधा करून दाखवल्या. फिल्टर पाण्याची या ठिकाणी योजना सुरू आहे जी अमृत योजनेअंतर्गत आहे ज्याच्याने संपूर्ण शहराला शुद्ध पाणी पुरवठा फिल्टर वॉटर मिळणार आहे. ही लवकरच सुरू होणार आहे. काम सुरू आहे त्याचं. ती योजना आपण या ठिकाणी आणली. हद्दवाढ या ठिकाणी आणली. रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे या ठिकाणी आपण आणलेले आहेत. आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी चौक निर्माण करण्याचे काम केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचं माझं स्वप्न आहे. मागच्या कालखंडात त्या ठिकाणी उभारणार होतो परंतु जागा त्या ठिकाणी 2-3 जागा आम्ही बघितल्या. माझ्या मराठा चौकातल्या बांधवांसोबत घेऊन 2-3 जागा बघितल्या. जागा त्या ठिकाणी आम्ही फिक्स करू शकलो नाही. काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या. आता एक जागा आम्ही फिक्स केलेली आहे. त्या ठिकाणी नक्कीच ह्या उत्तर महाराष्ट्रात कुठेही नसेल असा भव्य दिव्य पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यानंतर आमच्या आदिवासी बांधवांना गेल्या 25-30 वर्षापासून काँग्रेसचे नेते दरवर्षाला बिरसा मुंडा जयंती आली की पैसे गोळा करणे, पावत्या फाडणे, पुतळा बांधायचे करून 25-30 वर्ष काढून टाकले. मी केवळ 5 महिन्यामध्ये पुतळा उभारला. 5 महिन्यामध्ये उभारला त्या ठिकाणी पुतळा. उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठेही धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल कुठेही कायदेशीर परवानगी दिलेला भगवान बिरसा मुंडाच्या पुतळा एकमेव पुतळा आहे तो तळोजामध्ये आहे. तो आपण उभारलेला आहे. त्यानंतर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला समाज, माळी समाज, संत सावदा महाराजांचं त्या ठिकाणी आपण स्मारक बांधलेलं आहे. त्या ठिकाणी अर्धाकृती पुतळा देखील आपण त्या ठिकाणी उभारतोय. त्यानंतर या शहरामध्ये राहणारे मुस्लिम बांधव आहेत त्यांना देखील अनेक वर्ष या काँग्रेसच्या लोकांनी शहीद अब्दुल हमीद चौक बनवून देतो म्हणून कितीतरी वर्ष काढले, त्यांच्याकडून मतं घेतले, त्यांनी बनवून नाही. त्या व्यक्तीने ह्या देशासाठी एकटाच्या बॉर्डरवरती ज्या टायमाला त्या टँकवरती अटॅक झाला त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी सर्व त्याच्या
सोबतचे असलेले आपले जवान दगावले. हा एकटा जिवंत राहिला. समोरून पाकिस्तानी फौज होती. इथून तो एकटा गन घेऊन 20 माणसांमध्ये घुसला. अशा शूर व्यक्तीला त्या ठिकाणी आपण काय देणार नाही का? तो पुतळा आपण या ठिकाणी त्यांचं स्मारक देखील आपण त्या ठिकाणी उभारलेला आहे. अभिमान करण्यासारखा तो व्यक्ती होता. तर अशा प्रकारे आपण या शहरामध्ये शहराचं लौकिक वाढेल, वैभव वाढेल अशा पद्धतीने आपण स्मारक पुतळे उभारण्याचं आपण काम करतोय. चांगले चांगले चौक बनवण्याचे काम करतोय. येणाऱ्या काळामध्ये जे काही रस्ते आहेत ते देखील आपण संपूर्ण सिमेंटचे करणार आहोत. शहरामध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं की माझ्या आदिवासी भागामध्ये जे काही हट्टे आहेत त्या हट्ट्यामध्ये देखील मी हे उभारत असताना मी ह्या भागाची देखील पाहणी केली की आपण एका भागाने रस्ते बनवतोय, सिमेंटचे बनवतोय, परंतु माझ्या आदिवासी माता भगिनी ज्या वस्तीमध्ये हट्ट्यामध्ये राहत आहे त्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य, त्या ठिकाणी सिमेंट रस्ते नाही, त्या ठिकाणी पेवर ब्लॉक नाही. मी जेवढे हट्टे आहेत त्या सर्व हट्ट्यांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि पेवर ब्लॉक दिलेले आहे. त्याचं काम देखील आता सुरू करायला सांगितलेलं मी कॉन्ट्रॅक्टरना, ते देखील लवकर सुरू होणार आहे. तर त्या ठिकाणी देखील आपण लक्ष ठेवून आहोत. ज्या इथल्या भाजी मंड्या होत्या, भाजी मार्केट असेल, मग मच्छी मार्केट असेल, ते देखील आपण नव्याने उभारण्याचं काम करतोय. आणि सर्वात त्यात महत्वाचं काम म्हणजे ह्या शहरामध्ये कुठेही ग्रंथालय नव्हतं, वाचनालय नव्हतं. ते 1.5 कोटीचे वाचनालय ग्रंथालय आपण त्या ठिकाणी निर्माण करतोय. आपण त्याची जागा देखील फिक्स केलेली आहे. ज्याच्यामुळे या शहरातल्या जो तरुण वर्ग आहे किंवा ज्येष्ठ वर्ग आहे त्यांना त्या ठिकाणी एक चांगलं वाचनालय, एक चांगलं ग्रंथालय त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी जाऊन वाचता येईल, त्या ठिकाणी पुस्तक घेता येईल अशी देखील आपण सुविधा त्या ठिकाणी करतोय. बस स्टँडची देखील हालाकीची परिस्थिती होती या ठिकाणी. आपण जाऊन बघा आता बस स्टँडला, संपूर्ण बस स्टँड आपण सिमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी डेपो देखील मी मागितलं आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर या शहराला हा बायपास रस्ता जोडून रिंग रोड तयार करण्याचं माझं स्वप्न आहे. रिंग रोड जो इथून असा रस्ता निघेल तो डायरेक्ट इथं बाहेर पडेल असा रिंग रोड, हा रिंग रोड असा कम्प्लीट रिंग रोड करण्याचं आपलं स्वप्न आहे. त्यासाठी मी शेतकरी बांधवांशी माझं बोलणं झालेलं आहे. ते देखील त्या ठिकाणी त्यांची शेती द्यायला तयार आहे. काल एका व्यक्तीने या ठिकाणी सांगितलं की ज्या ठिकाणी तो बायपास रस्ता काढला गेलाय तिथल्या शेतकऱ्यांना मी दादागिरी करून खाली केलेलं आहे. बरेच शेतकरी असतील आहे या ठिकाणी, बरोबर आहे का? दादागिरी केली होती मी रस्ता काय तो बनवताना आहे. शेतकरी काहीतरी खोटं सांगायचं त्या ठिकाणी. तो रस्ता बनवताना मी शेतकऱ्यांना जबरदस्ती केली. त्या ठिकाणी खाली शेतातून मी रस्ता नेला. तो रस्ता जात असताना त्यांनाही बरं वाटलं की ह्या ठिकाणी एवढा भव्य असा रस्ता ह्या ठिकाणी जातोय. त्यांनी स्वतःहून आपली जमीन त्या ठिकाणी दिली. कितीतरी लाखो किमतीची असलेली जमीन त्यांनी दिली त्या ठिकाणी. आणि त्याच्याबद्दल सांगताय की दादागिरी करून त्यांच्याकडून जबरदस्ती केले. तो रस्ता झाल्याने त्यांच्याही शेतांच्या किमती त्या ठिकाणी वाढलेल्या, त्या परिसरात देखील भाव वाढलेला आहे. त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. आणि त्या ठिकाणी मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे. मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या ज्या जमिनीतून जो रस्ता गेलेला आहे ते ग्रीन झोन आहे, मी ते येलो झोन करून देणार. जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना व्यापार करता येईल, उद्योगधंदे करता येईल, तो गाळे बांधता येईल, त्या ठिकाणी नवीन एक वसाहत निर्माण करता येईल. हे देखील मी करण्यास त्यांना आश्वासन दिलं. मी करून दाखवण्याचे सांगितले मी करून दाखवतो. ह्या पद्धतीने माझी काम करण्याची शैली आहे. तर कालच्या सभेच्या निमित्त या ठिकाणी एक आपल्याला नाट्यगृह देखील या ठिकाणी मी मागणी केली होती. नाट्यगृह देखील आपण या ठिकाणी उभारतोय. एक 10 एकरची जागा या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. चिलिंग सेंटर होतं आपलं पी ऑफिसच्या पाठीमागे, त्या ठिकाणी 10 एकर जागा. अजून दुसरी त्या कुठलं ओपन प्लेस त्या ठिकाणी एका 10 एकरमध्ये एक तर स्टेडियम आपण तयार करणार, क्रिकेट स्टेडियम, नाहीतर पलीकडे आपण त्या ठिकाणी एक चांगलं नाट्यगृह या शहराला आपण देण्याचं स्वप्न आपलं. आणि ते येणाऱ्या काळामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये आपण पूर्ण करण्याचं आपण ठरवलेले आहे. ते मी करून दाखवणार. अशा पद्धतीने या शहराचा सर्वांगीण विकास, या शहरातील नागरिकांना ज्या काही नागरिक सुविधा भेटल्या पाहिजे तर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि देणार. अशा पद्धतीने जो भाग राहिलेला आहे हा हट्ट्यांचा, तो देखील मी सांगितलं. हे सरकार आपलं आल्यानंतर जरी मंत्री झालो नाही, आमदार झालो तरी देखील मी करून दाखवणार, तरी देखील करून दाखवणार. आपल्या भागामध्ये भरपूर सर्वोदय ग्रामीण असेल, शहादे ग्रामीण असेल, या तालुक्यातून मजुरांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं. गुजरात राज्यामध्ये लोक या ठिकाणी जातात, ऊसतोडीसाठी जातात, मजुरीसाठी जातात. त्यासाठी मागच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये
मी त्या ठिकाणी आवाज उठवला की माझ्या परिसरातले 27,000 लोक जवळपास ते सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्थलांतर होतात, त्यासाठी या ठिकाणी MIDC उभा राहा, जेणेकरून ते स्थलांतर होणार नाही, त्यांची मुलं त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहतात, योजनांपासून वंचित राहतात, त्यासाठी MIDC म्हणून मागणी केलेली आहे. त्याच्यावरती उद्योग मंत्री सावंत साहेबांनी सांगितलं की आम्ही MIDC नाही म्हणून मिनी MIDC तरी देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि आश्वासन दिलेलं आपल्याला. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संपूर्ण परिसराचा विकास करण्याच्या त्या ठिकाणी आपण काम करतोय. क्रीडा संकुल देखील आपल्या ठिकाणी बंद पडलेलं होतं. आता त्या क्रीडा संकुलाला आम्ही 3 कोटी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये ते काम आता सुरू होणार आहे, जेणेकरून या ठिकाणी असलेल्या जे काही व्यायाम करणारी मुलं आहे, जे काही स्पोर्ट्समध्ये ज्यांना रुची आहे असे तरुण त्या ठिकाणी जाऊन करू शकतील. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ते पूर्ण करण्याचं आपलं स्वप्न आहे. अशा पद्धतीने आपण सर्वच गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण काम करत असताना असे जे काही विघ्न संतोषी लोक असतात ते बोलत राहणार, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण काम करण्यासाठी काम करत राहणार. आपण त्यांच्या मागे ह्या भानगडीत मी पडणार नाही. जे काही मी स्वप्न बघितलेलं आहे ह्या परिसरासाठी, शहादासाठी, ते पूर्ण करण्यासाठी मी बांधील आहे आणि जबाबदारीने मी ते काम करतो आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की मागच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 14 शहर नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहिलेलं आहे. इतिहास झाला, परंतु मागच्या निवडणुकीमध्ये या काँग्रेसवाल्यांनी खोट्या काहीतरी आमिष दाखवून, खोट्या अफवा पसरवून आपल्या ह्या जनतेला देखील त्यांनी दिशाभूल केलं आणि केवळ आपण त्या ठिकाणी मायनसमध्ये गेलो. आपण लीड देत होतो त्या ठिकाणी मायनसमध्ये गेलो. ह्या निवडणुकीला असं होता कामा नये. हे तळोदा शहर भाजपचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपण एवढे वर्ष त्या ठिकाणी नगरपालिका असेल किंवा आमदारकी असेल, खासदारकी असेल, या प्रत्येक वेळेस आपण लीड दिलेला आहे. ह्यावेळेस आपल्या आता विधानसभेची निवडणूक आहे, 20 तारखेला निवडणूक आहे, मतदान आहे. त्या दिवशी माझ्या सर्व माता बंधू भगिनींना विनंती आहे की आपण कुठल्याही भूलथापांना बळी न पडता जे आपल्याला देणारं सरकार आहे, जे महायुती सरकार आहे, भाजप सरकार आहे, ज्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना दिली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही पीक कर्ज आहे ते सरसकट माफ केलेलं आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल असेल ते सरसकट माफ केलेलं आहे. अशा पद्धतीची किसान सन्मान योजना होती, त्याच्यामध्ये 12,000 रुपये त्या ठिकाणी 15,000 केलेले आहे. आणि ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत माझ्या मतदारसंघामध्ये 90,000 माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळतो. लाडकी बहीण योजनेच्या या माता भगिनींना येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर 1,500 रुपयापासून 2,100 रुपये मिळणार आहे. अशा पद्धतीने आपलं सरकार या ठिकाणी देण्याचं काम करतंय, कल्याणकारी योजना त्या ठिकाणी राबवतंय. म्हणून जे देणारं सरकार आहे, जे आपल्या गोरगरिबांची चिंता करणारं सरकार आहे, गोरगरिबांसाठी विचार करणारं सरकार आहे, चांगल्या चांगल्या योजना आणणारं सरकार आहे, जे घरकुलं देखील आहे. मोदी साहेबांनी प्रधानमंत्री आवास योजना 2014 पासून सुरू केली. आतापर्यंत कोट्यवधी गोरगरिबांना कोट्यवधी घरं त्यांनी दिली. आताच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या सरकारने जाहीर केलेलं आहे, केंद्र सरकारने, राज्य सरकारने म्हणून जाहीर केलेलं आहे, ज्या ठिकाणी 1,20,000 घरकुलासाठी होते आणि 23,000 रुपये रोजगार हमीसाठी होते, त्या ठिकाणी आपल्या सरकारने आता 1,00,000 रुपये जमीन खरेदी म्हणजे प्लॉट खरेदी करण्यासाठी आणि 2,00,000 रुपये घर बांधण्यासाठी जाहीर केलेले आहे. ते पुढच्या जानेवारीपासून योजनेला सुरुवात होणार आहे, ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणून आपल्या केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, आपल्या दोन्ही सरकारांनी जनतेचे हित पाहिलेलं आहे, माता भगिनीचे हित पाहिलेलं आहे, गोरगरीब शेतकऱ्यांचे हित पाहिलेलं आहे, विद्यार्थ्यांचे हित पाहिलेलं. त्या ठिकाणी आमच्या मुलींसाठी तर 1ली पासून तर 15वी पर्यंत शिक्षण मोफत केलेलं आहे. माता भगिनींना ST मध्ये 50% प्रवास सूट दिलेली आहे, गॅस मोफत केलेला आहे, 3 सिलेंडर मोफत केलेले आहे आणि भांडी दिलेली आहे, किट दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या भांड्यांच्या दरवर्षी त्या ठिकाणी गोरगरिबाच्या घरात देखील, ज्या श्रीमंतांच्या घरात ज्या काही वस्तू असतात त्या देखील गोरगरिबांच्या घरात असल्या पाहिजे. म्हणून ह्या वर्षी भांडे दिलेले, पुढच्या वर्षी वॉशिंग मशीन दिलेलं आहे, त्याच्या पुढच्या वर्षी फ्रीज दिला जाणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी कपाट दिला आहे, त्या पुढच्या वर्षी आटा चक्की दिला. अशा पद्धतीने आपल्या शेतमजूर कामगारांना देखील त्याचा राहणीमान उंचावण्यासाठी आपलं सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करते. अशा सरकारला पुन्हा सत्तावर आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी
भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे, महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. माझ्या तळवलेकरांवरती मला विश्वास आहे. आम्ही तसं त्याच्यासाठी काम देखील करतोय. मला विश्वास आहे की आपण येणाऱ्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन आहे आपलं, 1 नंबरचं. काँग्रेसचं 2 नंबर आहे, तर 2 नंबरवर राहणार आहे. 1 नंबरचं बटन आपलं कमळाची निशाणी आहे, त्या निशाणीसमोर बटन आहे. ते बटन दाबून प्रचंड बहुमतांनी मला विजयी करावं आणि पुन्हा एकदा 5 वर्ष आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय आदिवासी. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बॉलिवूड कलाकार सुप्रिया कर्णेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा त्यांनी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतात. रिक्षा असोसिएशनचे दिलीप भोई अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून रिक्षा असोसिएशनच्या वतीनं आदरणीय राजेशदादा पाडवी यांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांनी आणि सज्जनांना विनंती आहे कृपया आपण महिला भगिनींना पहिले जाऊ द्यायचं आहे. आपण अगोदर महिला भगिनींना या ठिकाणाहून जाऊ द्यायचं आहे. नंतर आपण या ठिकाणाहून जाणार आहोत. रिक्षा असोसिएशनच्या वतीनं दिलीप भोई यांच्या वतीनं या संपूर्ण असोसिएशनच्या वतीनं आदरणीय साहेबांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व देवी आणि सज्जनांना विनंती आहे कृपया महिला भगिनींना आपण जाण्यासाठी प्रथम या ठिकाणी जागा करून द्यायच्या आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी मान्यवर अतिथी या जाहीर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाली अशा सर्वांचं मनपूर्वक आभार. 20 नोव्हेंबरला लोकशाहीचा मोठा उत्सव साजरा होणार आहे. आपले लाडके नेते कार्यसम्राट आमदार राजेशदादा पाडवी कर्तृत्ववान व धडाडीच्या नेतृत्वाला कमळ या बटनावर आपण शिक्का मारून बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा या अपेक्षेसह आणि या मागणीसह आज आपण या जाहीर सभेला या ठिकाणी विराम देणार आहोत. पुन्हा एकदा आपल्याला एक विनम्र सूचना आहे की आपण महिला भगिनींना जाण्यासाठी आपण जागा करून द्यायची आहे. कृपया महिला भगिनी या ठिकाणी प्रथम जातील या दृष्टीनं आपण त्यांना सहकार्य या ठिकाणी करावायचं आहे. पुरुष बांधवांना विनंती आहे कृपया आपण महिला भगिनींना जाण्यासाठी आपण जागा या ठिकाणी करून द्यायची आहे. 20 नोव्हेंबरला लोकशाहीचा मोठा उत्सव आपण साजरा करणार आहोत. आपले लाडके नेते कार्यसम्राट आमदार कर्तृत्ववान व धडाडीच्या या कर्तृत्वाला प्रचंड मतांनी विजय करा या अपेक्षेसह आपण या जाहीर सभेला या ठिकाणी विराम देणार आहोत.